टॉप पॉइंट प्रोडक्ट एक्सपर्ट अनिताजी, प्लीज. नमस्कार. नमस्कार. जय गोमाता. इथे जय गोमाता. उपस्थित सर्व लोकांचे मी हार्दिक स्वागत करते आणि मी माझं प्रेझेंटेशन चालू करते. कारण माझ्या प्रेझेंटेशनला जर वेळ लागणार असेल तर मला त्याला आधी बोलून वेळ फुकट घालवायचा नाहीये. मी माझं प्रेझेंटेशन स्टार्ट करते. एक छोटीशी स्लाइड शो केलेला आहे आणि मी आज काढा टॅबलेटवर बोलणार आहे. आता माझा फक्त एकच प्रश्न आहे की आपल्याकडे काढा टॅबलेट आहे. आपण असं बघायला गेलं तर काढा टॅबलेटमध्ये काय आहे तर 12 हर्ब्स आहेत. सर नेहमी सांगत असतात काढा टॅबलेट, काढा टॅबलेट, काढा टॅबलेट. पण आता काढा टॅबलेटमध्ये अशी जादू आहे की जी आज आपल्याला कळल्यानंतर आपण सगळ्यांना काढा टॅबलेटच विकणार. तर सुनील सर, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की काढा टॅबलेटचा स्टॉक ठेवून द्या. ठीक आहे, स्टार्ट द स्लाइड प्लीज. स्टॉक कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही जितका मागाल तितका स्टॉक मिळेल. एक छोटंसं प्रेझेंटेशन मी तयार केलेलं आहे इम्युवंडर काढा टॅबलेट वरती. आपल्याला ऑलरेडी युट्यूब वरती एक व्हिडिओ आहे. आता तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ प्रत्येकाने बघितलाय, प्रत्येकाने शेअर केलेला आहे. पण त्या व्हिडिओमध्ये जी नावं सांगितलेली आहेत, आता इम्युवंडर काढा टॅबलेटमध्ये 12 हर्ब्स आहेत, म्हणजे आयुर्वेदिक जडीबुटी आहे. मग त्या जडीबुटी आपल्या शरीरावर काय करतात? मेन म्हणजे काढा टॅबलेट कशासाठी वापरायचा तर काढा टॅबलेटमध्ये काढा टॅबलेटमध्ये 12 जडीबुटी अशा आहे की ज्या आपल्या शरीरामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीराला उपयुक्त आहे. मग काढा टॅबलेट घेतल्यावर काय होतं तर आपली इम्युनिटी वाढते. आपल्या श्वासनलिकेचे जे काही त्रास आहेत, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतात त्याला, त्या श्वासनलिकेचे सगळे त्रास निघून जातात. एक्स्पेशली सर्दी, खोकला, घसा बसणं आणि नाक चोंदणं, या 4 गोष्टी तर रेग्युलर आहेत. आणि आताच्या पावसाच्या दिवसात आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर हे सिम्पटम्स रेग्युलर असतील. मग आता काढा टॅबलेटने हे सिम्पटम्स कसे काढायचे? मग काढा टॅबलेटमध्ये असं काय आहे की जे आपल्याला घेतल्यानंतर, एवढीशी काढा टॅबलेट घेतल्यानंतर आपल्या शरीराला काय फरक पडतो तो आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. ही 12 हर्ब्स आहेत. अश्वगंधा, गुडूची, शतावरी, अमालकी, मुसळी, तुळशी, द्राक्ष, अडुळसा, कालमेघ, सुंठ, काळी मिरी आणि पिंपळी. या 12 जणू काय आपण म्हणू की 12 रत्न आहेत हे, जे आपल्या शरीराला एकदम धष्टपुष्ट ठेवतात. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया अश्वगंधा काय मदत करते आपल्या शरीराला. अश्वगंधामुळे एन्झायटी कमी होते. आता एन्झायटी कमी होते म्हणजे काय होते तर आपल्या मेंदूमध्ये एक सेंटर असा असतो की आपल्याला डिप्रेशन येतं किंवा एन्झायटी येतं. मग त्या एन्झायटीला कमी करण्याचे जे गुण आहेत ते अश्वगंधामध्ये आहेत. रेड्यूस इन्फ्लमेशन म्हणजे शरीरातला कुठलाही दुख असेल, कितीही मोठं दुखणं असेल तर ते आपलं कमी होतं. ते कसं कमी होतं तर अश्वगंधामध्ये इन्फ्लमेशन रिड्यूस करायची प्रॉपर्टी, म्हणजे शरीरामधलं जो पेन आहे, जे दुखणं आहे ते कमी करायची प्रॉपर्टी आहे. त्याला म्हणतात अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टी. मग त्याच्यानंतर ॲक्ने म्हणजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीजमुळे आपल्या स्किनवर येणाऱ्या कुठल्याही फोडी, आता ॲक्ने चेहऱ्यावरती येतात, मग पिंपल्स येतात, मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन डिझीजमुळे आपल्यावर फोडी येतात. मग त्या सगळ्या फोडी एकतर बॅक्टेरियामुळे तरी झालेल्या असतात किंवा मायक्रोब्समुळे झालेल्या असतात. मग त्या कमी करायची ताकद अश्वगंधामध्ये. मग आपल्या हृदयाला एकदम धष्टपुष्ट ठेवायचं काम अश्वगंधा करतं. तर ते कसं करतं तर शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करतं, आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं आणि आपल्या छातीमध्ये जे दुखतं अचानक, आता छातीमध्ये दुखणं अनेक वेळा होतं, ते वेगवेगळ्या कारणाने सुद्धा असू शकतं. कधी गॅसमुळे असू शकतं, कधी आपल्या आर्टरीज वाढल्यामुळे, म्हणजे आर्टरीजमध्ये जे ब्लॉकेड असतात त्याच्यामुळे असू शकतं. पण बहुतेक वेळा आपल्याला गॅसचा त्रास होत असतो. मग आता ते कसं कमी होतं तर अश्वगंधाचा एकदम छोटासा डोस जरी आपल्या शरीरात गेला रोज तर आपल्या हार्ट निरोगी राहतं. मग कॅन्सर सेल्स वाढण्यापासून आपल्या शरीराला मदत करतं, म्हणजे ती स्टॉप होते. नवीन कॅन्सर सेल्स आपल्या शरीरात बनत नाही. कशामुळे तर अश्वगंधाचा एक छोटा डोस घेतल्यामुळे. मग इन्सोमनिया क्युअर्स इन्सोनिया म्हणजे काय, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे. इन्सोमनिया म्हणजे निद्रानाशाचा त्रास.
जी लोक रात्रीचे जागे असतात, अचानक बाजूनी मच्छर जरी गेलं तरी पटकन त्या गुंगीमुळे माणूस उठतो आणि मग रात्री परत तो झोपू शकत नाही. मग जेव्हा आपण अश्वगंधा घेतो तेव्हा अश्वगंधेमुळे आपल्याला छान झोप लागते. मग त्याच्यामध्ये स्लीप इंड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणजे झोप येण्याची प्रक्रिया जी आहे ती अश्वगंधामुळे आपल्याला कितीही आपली झोप डिस्टर्ब झाली तरी एक 5 मिनिटामध्ये जेव्हा आपण पडून राहिलो तर आपली झोप व्यवस्थित पूर्ण होते. आणि इम्युनिटी बूस्टर म्हणून आपण जे म्हणतो, तर शरीरातलं इन्फेक्शन कमी झालं की ऑटोमॅटिकली आपल्या शरीरात इम्युनिटी वाढली. इम्युनिटी म्हणजे काय? शरीराची रोगप्रतिकार शक्ती. मग ती रोगप्रतिकार शक्ती कुठे कुठे खर्च होते, किती खर्च होते, तर ती खर्च झालेली इम्युनिटी परत मिळवण्यासाठी आपण अश्वगंधा घ्यायची. अश्वगंधानंतर आपण नेक्स्ट बघतोय ते म्हणजे गुडूची. आता गुडूची काय करतं, तर आपली इम्युनिटी वाढतं. इम्युनिटी वाढवतं म्हणजे काय करतं, तर आपल्या निरोगी आयुष्य मिळतं, आपली मेमरी पॉवर वाढते, आपल्या शरीराला कायम तारुण्य प्रदान करायचं काम करतं. कारण गुडूचीमध्ये असे काही गुण आहेत की जसे देवानंद सारखं तुम्ही कायम तरुण राहाल. कोणाला वाटत नाही देवानंद व्हावंसं, कोणाला चिरतरुण व्हावंसं वाटत नाही, सगळ्यांनाच वाटतं ना. मग गुडूचीचा एक छोटासा डोस जर पोटामध्ये गेला, रोज जायला पाहिजे, रोज गेल्यानंतर आपली इम्युनिटी वाढते. मग तो छोटा डोस कसा जाणार, तर तो काढा टॅबलेटनी जाणार. मग इम्युनिटी आपली बूस्ट होते. डिटॉक्सिफाय ऑफ स्किन म्हणजे शरीरामध्ये जे काय आपल्याला, आता शरीरातलं स्किन हा जो एक प्रकार आहे हा एकच अवयव आहे जो डोक्याच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत एकच अवयव आहे, सरसकट एक अवयव आहे. मग आता त्या स्किनचे 3 लेयर्स आहेत. एक जो बाहेरचा बाह्य येतो त्याला एपिडर्मिस म्हणतात, सगळ्यात आतला आहे त्याला डर्मिस म्हणतात, आणि ह्या 2 लेयरच्या मध्ये असतो तो मेडाडर्मिस म्हणजे आतला भाग, की मधला भाग. तर आता एपिडर्मिस आणि मेडाडर्मिसच्या मध्यभागी आपल्या शरीरावरती जे काही त्रास होतात म्हणजे ऍक्ने म्हणा, पिंपल्स म्हणा, तर हे एपिडर्मिसच्या खालच्या लेअरमध्ये अडकलेले असतात. मग ते जेव्हा जास्त होतात, जेव्हा शरीरात ऍसिडिटी वाढते, तेव्हा मग ते आपल्याला स्किन डिजीज देतात. मग गुरुजी काय करतं, ते स्किन साफ करायचं काम करतं. स्किन साफ करतं म्हणजे काय, आपण म्हणणार आपण तर रोजच आंघोळ करतो, रोजच स्किन साफ करतो, पण स्किनच्या आतमध्ये 2 लेअरमध्ये जी काही घाण आहे ती घाण काढून टाकायचं काम गुडूची करतं. मग रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन काढून टाकतं. म्हणजे काय, तर म्युकस मेम्ब्रेन म्हणजे कफ किंवा शेंबूड, तो जो आपल्या शरीरात बनतो तो शरीरात न बनू देण्याचं काम गुडूची करतं. मग जर समजा आपल्या शरीरात कफच बनला नाही, आपल्या शरीरामध्ये जर नाकामध्ये जर शेंबूडच बनला नाही, तर आपल्याला ब्रॉन्कायटिस आणि खोकल्यासारखा आजार होणारच नाही, सर्दीचे सुद्धा कुठलेच आजार होणार नाही. मग जे श्वासनलिकेचे आजार आहेत ते कमी करायचं काम गुडूची करतं. मग डायजेशन वाढवतो म्हणजे काय करतं, तर आपल्या शरीरामध्ये जी हायपर ऍसिडिटी असते, आता ऍसिडिटी कुठे होते, आपल्या पोटामध्येच ऍसिड जनरेट होतं. आपल्या पोटातले जे डायजेस्टिव्ह ज्यूस आहे तेच म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग समजा आपल्याला भूक लागली आणि आपण जेवलो नाही, भूक लागली म्हणजे काय झालं, पोटामध्ये ऍसिड बाहेर पडलं. आता ते ऍसिड बाहेर पडलं पण तुम्ही जर वेळेवर जेवला नाही, मग ते ऍसिड रुद्र अवतार धारण करतं आणि मग ती ऍसिडिटी आपल्या शरीरातनं हळूहळू रक्तात जाते, रक्तात गेल्यानंतर स्किनमध्ये जाते. त्यामुळे काय होतं, आपल्याला जेव्हा आपण उशिरा जेवतो तेव्हा आपलं पोट ऑलरेडी भरलेलं असते. का, तर ऍसिडमुळे आपल्या शरीरामध्ये गॅस निर्माण झालेला असतो पोटामध्ये, आणि मग त्याच्यामुळे आपली भूक निघून जाते आणि आपल्याला भरपूर तहान लागते. मग जर आपण वेळेवर जेवत नाही तेव्हा आपण काय करतो, पाणी पितो किंवा ज्यूस पितो किंवा चहा पितो किंवा कॉफी पितो त्या वेळेमध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं डायजेशन खराब होऊन जातं. मग ते डायजेशन खराब न होण्याचं काम आणि डायजेशन व्यवस्थित करायचं काम गुडूची करतं. आणि हेल्थ रेज्युविनेटर करतं म्हणजे आपल्या शरीराला कायम तरोताजा ठेवायचं काम करतं. आपलं शरीर तरोताजा राहणं म्हणजे काय होणार, आपल्याला स्किन डिजीज नकोय, आपल्याला कुठले जुलाबाचे त्रास नकोय, आपल्याला शरीरात ताप नकोय. आता ताप, कॉन्स्टिपेशन, स्किन डिजीज हे सगळे ऍसिडिटीमुळेच होतात. ताप केव्हा येतो, जेव्हा शरीरामधली उष्णता डोक्यामध्ये जाते तेव्हा ताप येतो. स्किन डिजीज केव्हा होतो, जेव्हा शरीरातली ऍसिडिटी स्किनच्या 3 लेअरमध्ये जाते तेव्हा आपल्याला स्किन डिजीज होतात. कॉन्स्टिपेशन केव्हा होतं, जेव्हा शरीरातली ऍसिडिटी आतड्यांमध्ये पोचते म्हणजे स्टमक मधनं इंटेस्टाईन मध्ये पोचते आणि इंटेस्टाईनचं फंक्शनिंग जेव्हा बिघडवते तेव्हा आपल्या शरीराला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. आता गुडूची नंतर आपण नेक्स्ट बघूया ते म्हणजे शतावरी. शतावरी काय करतं, शतावरी आपल्या शरीरात जे पाणी निर्माण होतं ना, एडिमा म्हणजे आपल्या शरीरात पाणी जमा होणं,
तर ते पाणी कमी करायचं काम करतं. आपल्या शरीरातली इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असेल, शरीरातली इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीमुळे जो शरीरामध्ये आपल्या पाणी जमा होणं किंवा ब्लॉटिंग म्हणतो आपण त्याला, किंवा पाय सुजतात, काही काही लोकांना हत्ती रोग होतो, काही काही लोकांचे पाय सुजतात. मग ते पाय कशामुळे सुजतात, तर पायाच्या नसांना रक्त पुरवठा होत नाही आणि तिथे रक्ताचं पाणी होतं आणि पायाला जे रक्त पुरवठा होत नाही त्या त्रासाला एडिमा म्हणतात. मग तो एडिमा कमी करायचं काम शतावरी करतं. मग त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे, जे आपल्या शरीरामध्ये, आता फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरात असतात. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, असे काही घटक की जे आपल्या शरीरामध्ये एकतर पुष्कळ वाढले तर मग नेगेटिव्ह असर दाखवतात, म्हणजे कॅन्सर करतात, आणि पॉझिटिव्ह असर दाखवतात म्हणजे ऍसिडिटी कमी करतात. मग अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी आहे ती आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स बरोबर युद्ध करायचं काम करते. अँटी एन्झायटी इफेक्ट म्हणजे शरीरामध्ये जे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतो तर तो हॉर्मोनचा बॅलन्स ठेवायचं काम शतावरी करतं. मग आपल्या पोटामध्ये जर अल्सर झाला असेल ऍसिडिटीमुळे किंवा जर पोटातला काही बिघाड झाला असेल तर मग शतावरी त्याच्यात सगळ्यात उत्कृष्ट काम करते. मग कफ कंजेशन, जो कफ झालेला असतो आणि जो छातीत साठलेला असतो तो कमी करायचं काम शतावरी करतं. बूस्ट इम्युनिटी सिस्टम म्हणजे आपले जे हॉर्मोन्स आहेत, जसं वरती म्हटले बॅलन्स हॉर्मोन्स, मग आपले हॉर्मोन्स जर व्यवस्थित शरीरामध्ये जर झाले नाही तर मग हॉर्मोन्स न झाल्यामुळे, इनबॅलन्स झाल्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम कमी होते. मग जर हॉर्मोनचा बॅलन्स व्यवस्थित झाला तर ऑटोमॅटिकली आपली इम्युनिटी सिस्टम वाढते. एस्पेशली जेव्हा बायका डिलिव्हरी होते, डिलिव्हरी झाल्यानंतर शतावरी देतात. शतावरी दिल्यामुळे स्त्रीला स्तनपानामध्ये मदत होते, बाळाला दूध निर्माण होते, बाळाला हेल्दी बनायचं काम शतावरी करते. मग ती शतावरी लेडीज काय करतात, फक्त बाळंतपण झाल्यानंतर एक 3 महिने 6 महिने किंवा घरात जर सासू आणि आई असेल तर वर्षभर घेतात. पण मग ती शतावरी आपण का घेत नाही? शतावरी जर इतकी औषधी आहे, मग ती शतावरी थोडीशी का होईना आपल्या जर शरीरात गेली तर आपल्याला खूप फायदे होतात. शतावरी नंतर आपण बघूया अमालकी. अमालकी काय करतं? अमालकी म्हणजे आवळा. आवळ्याचं काम, अमालकी हे संस्कृत शब्द आहे. अमालकी आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर कमी करायचं काम करतं. ब्लड प्रेशर आपल्या शरीरातला कमी होतो. हायपर लिपिडिया म्हणजे शरीरामध्ये जो फॅट्स वाढलेला आहे तो फॅट्स जर आपल्या रक्तामध्ये उतरला तर आपल्या शरीरात हायपर लिपिडिमिया हा त्रास होतो. मग जर फॅट्स आपल्या शरीरातलं कमी करायचं असेल आणि आपल्या रक्तामध्ये जो फॅट्स गेलेला आहे तो जर काढून टाकायचा असेल तर आवळ्यासारखा उत्कृष्ट औषध नाही. तर आवळ्यामध्ये असं काय, तर विटॅमिन सी आहे. मग विटॅमिन सी आपल्या शरीरातली जिथे जिथे आपल्या शरीरात बिघाड झालेली आहे ती सगळी काढून टाकायचं काम आवळा करतो. मग आवळ्यामुळे आपण केसांसाठी आपण वापरतो, आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित करतं, आपल्या स्किनला ग्लो देतं. मग आपला पोटाचा जर आजार झाला असेल तर आवळा काय करतं, पोटातला कॉन्स्टिमेशनचा त्रास कमी करून टाकतो. मग आपले जे सेल डॅमेज झालेले असतात, आता जेव्हा आपले सेल डॅमेज होतात आणि अनवॉन्टेड सेल्स या शरीरात वाढतात तेव्हा आपल्याला कॅन्सर होतो. मग तो कॅन्सर होऊ नये म्हणून आवळा खायचा. मग आवळा केव्हा खातो आपण? वर्षभर आपल्याला आवळा मिळत नाही, आपल्याला आवळा फक्त ठराविक वेळात होतो. मग आपण काय करतो, आवळ्याची कॅन्डी बनवतो, आवळ्याचा मोरंबा बनवतो, आवळ्याचं लोणचं बनवतो. येन तेन प्रकारे वर्षभर आपल्या पोटात आवळा जाईल म्हणून आपण आवळ्याचा पदार्थ बनवतो. तर ते का बनवतो आणि ते किती घ्यायचे असतात, का घ्यायचे असतात, तर ते आपल्या काढा टॅबलेटमध्ये तर आवळा आहेच ना, मग आपल्याला घ्यायला काय हरकत आहे. मग आपल्या केसांना आवळा, रिठा, शिककाई या 3 गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या केसाला. मग केसामध्ये डॅन्ड्रफ कमी करतं आणि आपला हेअर लॉस कमी करतो. म्हणजे केसांची मुळं जी मजबूत नसतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, 40च्या नंतर प्रत्येक स्त्रीचा मिनोपॉज चालू होतो 40-45 नंतर, आणि सगळ्यात पहिला इफेक्ट होतो तो तिचे केस गळायला लागतात. मग ते केस गळू नये म्हणून आपल्याला वर्षभर आवळा खाणं गरजेचं आहे. मग जर आवळा मिळणार नसेल तर आपण काढा टॅबलेट घेतली तर कुठे बिघडलं. आता आवळ्यानंतर आपण बघूया नेक्स्ट आहे मुसळी. मुसळी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्याला हॉर्मोनल त्रास जो असतो तो कमी करण्यासाठी येतो. आपल्या शरीरामध्ये टेस्टिस्टेरॉन हॉर्मोनचं सेक्रिशन होतो. आता ते स्त्रियांमध्ये सुद्धा होतं आणि पुरुषांमध्ये सुद्धा असतं. काही घटक
टेस्टोस्टेरॉन हार्मोन हा एका ठराविक लिमिटमध्ये स्त्रियांमध्ये सेक्रेट होतो, ठराविक लिमिटमध्ये पुरुषांमध्ये सेक्रेट होतो. तर आपले सेक्स प्रॉब्लेम जे असतात ते मेनली टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं सेक्रेशन न झाल्यामुळे होतात. मग ते सेक्स प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आपल्या शरीरात योग्य प्रमाणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं सेक्रेशन झालं पाहिजे. त्याच्यासाठी मुसळी इम्पॉर्टंट असतं. हार्मोनचा जर बॅलन्स झाला तर आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स चांगलं राहिल्यामुळे आपलं सेक्शुअल लाईफ चांगलं राहतं. सेक्शुअल लाईफ चांगलं झाल्यामुळे आपल्या शारीरिक क्षमता वाढते. शारीरिक क्षमता वाढल्यामुळे आपल्यामध्ये इम्युनिटी वाढते आणि इम्युनिटी वाढल्यावर आपल्याला फटीग येत नाही, म्हणजे आळस येत नाही. मग अँटी फटीग प्रॉपर्टी म्हणजे आळस कमी करायचा हे गुण आहे. मग आपण कधी फटीग होत नाही. आपण चालून आलो, कामावरून आलो तरी आपण एकदम थकून जात नाही, आपण गर्भगळीत होत नाही. मग ते गर्भगळीत न होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मुसळी जाणं इम्पॉर्टंट आहे. आणि स्पर्म काउंट, स्पर्म म्हणजे शुक्राणू, जे पुरुषांमधले जे शुक्राणू आहेत ते जर कमी झाले असतील तर आपल्याला मुसळी घेणं गरजेचं आहे. जे जे लोक बॉडी बिल्डिंग करतात त्या बॉडी बिल्डिंगवाल्या लोकांना सुद्धा मुसळी इम्पॉर्टंट आहे. तर ती काय करते तर तुमच्या शरीरामध्ये जोश निर्माण करते. मुसळी काय करतं, तुमच्या शरीरात जोश निर्माण करतं आणि जोश निर्माण केल्यानंतर आपल्या मेंदूला मेसेज जातो आणि जेव्हा जोश निर्माण होतो आपला मेंदू जेव्हा सगळे सेक्स हॉर्मोन्स सेक्रेट करतो तेव्हा हॅपी हॉर्मोन्स सुद्धा सेक्रेट करतो. मग तर आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन सेक्रेट करण्यासाठी मुसळीचा उपयोग सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर आपण बघूया तुळशी. तुळशी तर सगळ्यांनाच माहिती आहे, मला तुळशीबद्दल सांगायची गरजच नाही. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला, प्रत्येक हिंदू माणसाला तुळस ही माहिती आहे. तरी सुद्धा मी थोडंसं तुळशीबद्दल सांगेन. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे, अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहे, अँटी फंगल प्रॉपर्टीज आहे, जे सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शनपासून आपल्याला वाचवतं. आपल्या शरीरामध्ये ताप, सर्दी, खोकला, मग त्याच्यानंतर बाकीचे जे श्वासनलिकेचे त्रास आहे, अन्ननलिकेचे त्रास आहे, ते सगळे तुळशीमुळे कमी होऊन जातात. सगळ्यात मोठं म्हणजे आपला स्ट्रेस कमी होतो. तर आपल्या शरीरामध्ये ओसीमिमोसाइड्स ए आणि ओसीमिमोसाइड्स बी ह्या 2 गोष्टी तुळशीमध्ये असतात. ते आपल्या शरीरात येतात आणि ते आपल्या शरीरामध्ये बॅलन्स निर्माण करतात. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय तर मेंदूकडे जाणारा जो वाहक आहे त्याला न्यूरोट्रान्समीटर म्हणतात. मग जेव्हा हा ओसीमिमोसाइड आपल्या शरीरात जातात, ओसीमिमोसाइड ए अँड बी, तेव्हा आपल्या मेंदूला मेसेज जातो आणि मग सेरोटीन आणि डोपामाइन हे 2 हार्मोन आपल्या शरीरामध्ये सेक्रेट होतात. मग ते ब्रेन त्या मेसेंजरला मेसेज देतो, अरे सेरोटोनिन द्या, डोपामाइन द्या, तुळस घेतलेली आहे, आता शरीर एकदम ठणठणीत झालं पाहिजे, सगळा ताप, सर्दी, खोकला सगळं निघून गेलं पाहिजे. म्हणून आपण तुळशीचा काढा करतो. सर्दी झाली, खोकला झाला की आपण तुळशीचा 5 अंगाचा काढा घेतो. मग तुळस ही आपल्याकडे ऑक्सिजन तर देतेच, त्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित करते आणि आपला स्ट्रेस कमी करतं. आणि सगळ्यात मोठा इम्युनिटी बूस्टर म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक आहे. आताच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने पॉझिटिव्ह सांगितली की सगळ्या पहिला, नेगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, ज्याच्या घरात एखादा पेशंट झाला तरी बाकीच्यांना झिंक आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या दिल्या होत्या. त्याच्याऐवजी जर आपण तुळसी अर्क घेतलं, त्याच्याऐवजी जर आपण काढा टॅबलेट घेतली तर आपल्याला डॉक्टरकडे जायची गरजच लागणार नाही. आपलं शरीर आपणच तंदुरुस्त करू शकतो. तुळशीनंतर आपण बघूया द्राक्षाचं काय महत्व आहे, कारण ह्याच्यामध्ये द्राक्ष सुद्धा आहेत. आता द्राक्ष म्हटलं की वाईन आठवते, बरोबर. मग वाईन काय करते, डॉक्टर लोक म्हणतात ना थोडीशी वाईन घेणं गरजेचं आहे, तर वाईन ही द्राक्षापासून बनवतात किंवा आयुर्वेदामध्ये आपण द्राक्षासव घेतो, बरोबर. मग द्राक्षासव काय काम करते किंवा द्राक्षाचं काम काय आहे तर आपली भूक वाढवते. आपल्या तोंडामध्ये जे टेस्ट बर्ड्स आहेत त्या टेस्ट बर्डची कार्यक्षमता वाढवते. आणि जे पिकलेली द्राक्ष असतात ना ते आपल्या शरीरामध्ये एखादं जर कुठे ब्लिडिंग झालं असेल तर ते ब्लिडिंग कमी करायचं काम द्राक्ष करतं. मग ते नॅचरल कुलंट आहे. नॅचरल कुलंट म्हणजे काय तर आपण द्राक्ष खाल्ल्यानंतर आपली तहान पण भागते आणि आपलं मन पण एकदम रिलॅक्स होतं, म्हणजे आपल्याला मन भरून आपण खाल्ल्यासारखं वाटतं. तर आपल्या शरीरात तो थंडावा निर्माण होतो द्राक्ष खाल्ल्यामुळे. आणि त्याच्यानंतर आपली एन्झायटी, आपली स्ट्रेस ही सगळी द्राक्षामुळे कमी होते आणि आपलं मन एकदम शांत होते. म्हणजे आपण वाईन पिल्यावर जसं आपण डगात जातो म्हणतो ना, तो सगळा इफेक्ट आपल्याला द्राक्षामुळे मिळतो. आणि मेन म्हणजे इंटेस्टाईन मधले जे काही त्रास आहेत ते सगळे इंटेस्टाईनचे त्रास निघून जातात. आता ते इंटेस्टाईनचा त्रास कसा काढता तो, एखादा कोणी मला विचारेल, आतापर्यंत तुम्ही म्हणता ऍसिडिटी, तर इंटेस्टाईन मध्ये अल्कलिनिटी असते. अल्कलिनिटी
जी असते ती द्राक्षामुळे वाढते. समजा जर तुमच्या शरीरात ऍसिड वाढलं आणि ते जर तसंच्या तसं जेवणाबरोबर जेवणाच्या पार्टिकल्स बरोबर इंटेस्टाईन मध्ये गेलं, मग ते ऍसिड आपल्या इंटेस्टाईनची कार्यक्षमता कमी करतं. मग म्हणून आपल्याला पोटामध्ये दुखणं किंवा आपलं अपेंडिक्स वाढलं किंवा आपल्याला ब्लॉटिंग होणं किंवा आपलं लिव्हरचं फंक्शनिंग न होणं, हे सगळे इंटेस्टायनल डिसऑर्डरमुळे होतात. मग द्राक्ष खाल्ल्यामुळे ऍसिडिटी कमी होते आणि अल्कलिनिटी वाढते. आणि ऍसिड आणि अल्कली जर सम प्रमाणात झालं, ऍसिड कमी झालं, तर आपल्या शरीरात सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होते. आपल्याला आठवीतला सिद्धांत आठवत असेल, आठवीमध्ये आपल्याला केमिस्ट्रीच्या किंवा सायन्सच्या पुस्तकात होतं, ऍसिड प्लस अल्कली इज इक्वल टू सॉल्ट प्लस वॉटर. मग ऍसिड मध्ये काय असतं? HCl. अल्कलीमध्ये काय असते? NaOH. NaOH मधला OH हा HCl बरोबर जातो आणि H2O बनतो, बरोबर. आणि बाकीचं राहिलेले ते सॉल्ट निघून जातात. सॉल्ट कुठून निघून जातात? परसाकडे वाटे निघून जातं. पाणी कुठून निघून जातं? युरिन वाटे निघून जातं. म्हणजे अल्कलीचं काम जे आहे ते आपल्या शरीरात खूप मोठं आहे. मग ते कुठे अल्कलीचं काम होतं? तर इंटेस्टाईन मध्ये होतं. मग पोटामध्ये डायजेशन फक्त प्रोटीनचं होतं ऍसिडमुळे, बाकीच्या सगळ्या फूड पार्टिकल्सचं डायजेशन हे इंटेस्टाईन मध्ये. म्हणून द्राक्षाचं देतात. म्हणून काढा टॅबलेट मध्ये जो द्राक्ष टाकलाय तो अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आपण बघूया अडुळसा. आपण अडुळसाचा काढा घेतो. आपण अडुळसा बाजारात खोकला झाला की आपण अडुळसा आणतो. मग अडुळसा काय करते की सुका खोकला आणि ओला खोकला हे दोन्हीही कमी करायचं काम अडुळसा करते. आपल्या शरीरात इम्युनिटी वाढवते. आपल्याला जर एखादं नाकपुडी बंद झाली असेल आपली, तर ती नाकपुडी खोलायचं काम करते. मग त्याच्यामध्ये नॉन सिडेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? तर चक्कर न येणं. तर अडुळसामध्ये अशी प्रॉपर्टी आहे की आपल्याला कधी चक्कर येत नाही, आपल्याला ड्राउझीनेस येत नाही. मी बेनेड्रिल घेतलं तर समजा सर्दी खोकला झालाय आणि खोकला कंटिन्युअस आहे आणि आपल्याला खूप इरिटेशन होतं, मग आपण काय करतो? जाऊन बेनेड्रिल घेऊन येतो. बेनेड्रिल मध्ये सिडेटिव्ह प्रॉपर्टीज असतात, म्हणून माणूस झोपतो आणि मग त्याची कामं होत नाहीत. आणि जर तो नाही झोपला तर त्याचं डोकं दुखायला लागतं, मग कालांतराने त्याला चक्कर येते. म्हणजे हे जे सिडेटिव्ह प्रॉपर्टीचे जे दुर्गुण आहेत ते आपल्याला अडुळसामध्ये दिसत नाही. म्हणून आपण वासा घेतो, खोकला झाल्यावर आपण अडुळसा घेतो. त्याचं कारण असते. मग अडुळसामध्ये असं काय आहे की आपला सर्दी खोकला निघून जातो? तर त्याला अँटी एलर्जिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपल्या शरीरात कुठलीही एलर्जी झाली असेल तर ते काढून टाकायचं काम अडुळसा करतं. मग अँटी एलर्जिक प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्या एलर्जी, आता काही लोकांना सकाळच्या रामप्रहरी खूप शिंका येतात किंवा उठल्या उठल्या खोकला येतो, त्याला काय म्हणतो आपण? एलर्जीचा कफ असतो. काही लोकांना स्मोकर्स कफ, म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्या समोर जर कोणतरी बसला आणि त्यांनी जर स्मोक केला, तर स्मोक केल्यामुळे मला त्रास होणार. मी त्याला सांगणार तू स्मोक करू नको, पण तो बाहेर गेल्यावर त्याला जो खोकला निर्माण होतो, कारण त्याची स्मोकिंगची तीव्र इच्छा असते आणि आपण सांगतो तो स्मोकिंग नको करू, मग तो स्मोकिंग बंद करतो. आणि जेव्हा तो स्मोकिंग बंद करतो तेव्हा त्याला कफ चालू होतो, त्याला म्हणतात स्मोकर्स कफ. मग स्मोकर्स कफ काय असतो? तर तो जर त्यांनी कंट्रोल नाही केला तर त्याला भरपूर कफ येतो आणि मग तो कफ त्याला कंट्रोल होत नाही. मग त्याच्यावरती जर त्यांनी अडुळसा घेतलं तर मग त्याचा एलर्जीचा पण खोकला निघून जातो आणि स्मोकर्स कफ पण निघून जातो. त्याच्यानंतर आपण बघूया कालमेघ. काळमेघ म्हणजे काय? तर दिवाळीमध्ये आपण पायाने जे चिराटं फोडतो ना हिरव्या रंगाचं, त्यालाच काळमेघ म्हणतात. मग काळमेघ काय करतं? आपल्या शरीरातली सर्दी कमी करून टाकतं. जे सर्दीचा त्रास होतो तो काळमेघनी कमी होतो. मेन म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस हा हाडांचा रोग आहे. हाडांचा रोग म्हणजे हाडं ठिसूळ होणं. वयोमानापर्यंत आपली हाडं ठिसूळ होतात. हाडं ठिसूळ होतात म्हणजे काय होतात? तर हाडांमध्ये जे वंगण असतं, दोन हाडांच्या मध्यभागी जे वंगण असतं ते वंगण कमी होतं. कारण आपल्या शरीरात 40च्या नंतर बोन मॅरो बनत नाही. मग बोन मॅरो बनत नाही म्हणून आपल्याला हाडं ठिसूळ जातात आणि मग ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास होतो. ऑस्टिओआर्थरायटिसमुळे आपल्याला सांधेदुखी चालू होते. म्हणजे आपल्या नी जॉईंट्सना सगळ्यात जास्त इफेक्ट होतो, बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांनी काळमेघनी काय होतं की नी जॉईंट्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मग त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत आणि पॉलिफिनॉल्स आणि अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीरात जे फ्री रॅडिकल्स असतात त्या फ्री रॅडिकल्सला कंट्रोल करायचं काम करतात. आणि मुख्य म्हणजे काळमेघमुळे आपल्या शरीराला लिव्हरला डॅमेज असतो तो निघून जातो. मग लिव्हरचा डॅमेज निघून कसा जातो? तर जे लिव्हरचे सेल्स आहेत
ते डॅमेज होण्यापासून काळमेघ वाचवतं. मग आपण म्हणतो ना, दिवाळीच्या दिवसामध्ये आपण एक दिवसाचा चिराटा वापरायचा. अरे काय घाणेरडी सवय आहे बाबा, पायाने चिराटा फोडायचं, मग त्याच्यानंतर ते तोंडात घालायचं, डोक्याला लावायचं. पण ही घाणेरडी सवय नाही. हे काळमेघ आपल्या शरीरात वर्षातनं तरी एकदा दिवाळीच्या रूपानं जातं. पण जर ते काळमेघ अंश प्रमाणामध्ये जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर आपल्या शरीरातले सगळे त्रास निघून जातात. ऑस्टिओआर्थरायटिसचे त्रास निघून जातात, लिव्हर व्यवस्थित राहतं आणि मेन म्हणजे सर्दी खोकल्याचे त्रास निघून जातात. त्याच्यानंतर सुंठाबद्दल सांगायला नको, सगळ्यांना माहितीये. आल्याचा चहा पितो आपण, पावसातनं भिजून जरी आलो तरी आपण आल्याचा चहा पितो. तर आल्यामध्ये असं काय, सुकं आलं म्हणजे सुंठ, ओलं म्हणजे आलं, बरोबर. मग त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, जे आपल्या शरीरामध्ये डायजेशन व्यवस्थित करतं आणि आपल्या शरीरातनं, आपल्या इंटेस्टाईन मधनं गॅस काढून टाकायचं काम करतं. मग आपल्या शरीरात जे फॅट्स निर्माण झालेले असतात ते फॅट्स बर्न करायचं काम सुंठ करतं. आणि सकाळी सकाळी ज्यांना त्रास होतो ना उठल्यानंतर, मॉर्निंग सिकनेस किंवा मोशन सिकनेस, म्हणजे काय, उठल्या उठल्या जरा उलटी आल्यासारखी, उबग आल्यासारखी म्हणतो ना, तो त्रास सुंठामुळे कमी होतो. मग सर्दी खोकल्यासाठी सुंठ हा बेस्ट आहे. मग सुंठ हा केव्हा खायचा असतो, तर आपण सगळ्या ह्याच्यामध्ये चिमटीभर सुंठ घालतो, बरोबर. पण सुंठ जेव्हा आपण आंब्यामध्ये घालतो, आमरसामध्ये जेव्हा सुंठ घालतो, तेव्हा आंब्याची तीव्रता कमी होते सुंठानी, आणि तोच आंब्याचा रस आपल्या शरीराला एकदम आल्हाददायक निर्माण होतो. आणि आपल्या शरीरामध्ये जेवढे पण विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे फ्लॅवोनॉइड्स आहेत, ते आंब्यातले सगळे आपल्या शरीरात पटकन ऍब्झॉर्ब होतो. एवढीशी चिमटीवर सुंठाची पावडर आपण आमरसात घातल्यानंतर आपल्या शरीरामध्ये किती मोठा फरक होतो. कारण आपल्या स्टमक अपसेट होत नाही. जास्त आंबा खाल्ला तर आपल्याला जुलाबाचे त्रास होतील, पण सुंठ असल्यामुळे आपल्याला तो त्रास होत नाही, कारण आपलं इंटेस्टाईन पण हेल्दी राहतं आणि स्टमक पण हेल्दी राहतं. त्याच्यानंतर आपण बघूया काळी मिरी. काळी मिरी तर सगळ्यांनाच माहितीये, घरामध्ये असते. प्रत्येक स्त्रीला माहितीये काळी मिरीचा उपयोग. लवंग, दालचिनी, काळी मिरी हे प्रत्येक स्त्रीच्या घरात असतेच. तर त्या काळी मिरीमध्ये असं काय आहे हो, विटॅमिन सी आहे, विटॅमिन ए आहे, फ्लॅवोनॉइड्स आहे, कॅरोटीन्स आहे, अँटीऑक्सिडंट्स आहे, जे आपल्या शरीराला कॅन्सर पासून वाचवतं. आणि प्रत्येक आजारामध्ये आपल्याला काळी मिरी सगळ्यात उपयुक्त ठरते. परत आपल्या शरीरातलं डायजेस्टिव्ह ज्यूस, म्हणजे पोटामध्ये जे हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, तर ते हायड्रोक्लोरिक ऍसिड व्यवस्थित प्रमाणामध्ये पोटातल्या अन्नामध्ये प्रक्रिया करून त्याच्यातलं प्रोटीन काढायचं काम काळी मिरी करतं. म्हणून आपल्या जेवणामध्ये एक तरी चिमटीभर काळी मिरी असते. समजा जर तुमच्या जेवणात काळी मिरी नसू देत, काढा टॅबलेट घ्या ना. काळी मिरी जेवढ्या अंश प्रमाणात पाहिजे ती जाते ना पोटामध्ये. मग अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असल्यामुळे सर्दी आणि पडसं, खोकला आणि ताप हे सगळं निघून जातं. आणि मेन म्हणजे आपल्या स्किनची तुकतुकी वाढते, आपल्या स्किनची तब्येत, एकदम हेल्दी स्किन आपल्याला मिळतं. मग त्याच्यानंतर शेवटचा घटक आहे तो पिंपळी. पिंपळी आपल्या शरीरात सगळ्यात मोठं काम करतं, म्हणजे आपले डायबिटीस कंट्रोल करतं. आता डायबिटीस कंट्रोल करतं म्हणजे काय करतं, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन बनवायचं काम करते, जे पॅनक्रियासच्या बीटा पॅनक्रियाटिक सेल्स हे इन्सुलिन बनवतं. आणि ते इन्सुलिन जेव्हा बनायसाठी, डायबिटीस केव्हा होतो सांगा, ज्या शरीरात ग्लुकोजचं लेवल वाढतं. पण ग्लुकोजचं लेवल न वाढवता इन्सुलिन वाढवायचं काम हे पिंपळी करतं. म्हणजे ग्लुकोज कमी प्रमाणामध्ये आणि इन्सुलिन जास्त प्रमाणामध्ये फॉर्म करायचं काम करतं. म्हणजे स्टार्च जेव्हा तुटतं, स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेट्स जेव्हा डायजेस्ट होतं, त्या कार्बोहायड्रेट्स मध्ये काय बनतं, तर ग्लुकोज बनतं. पण पिंपळीमुळे ग्लुकोज न बनतात फ्रुक्टोज, सुक्रोज, बाकीचे शुगर्स बनतात, पण ग्लुकोज बनत नाही. मग का बनत नाही, तर ग्लुकोजच्या ऐवजी इन्सुलिन बनतं. कशामुळे, तर पिंपळीमुळे. तर हीच पिंपळी आपल्या अजून एका प्रोडक्ट मध्ये, ते म्हणजे हर्बल टी, बरोबर. म्हणून हर्बल टीनी वेट लॉस होतो, कळलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहे, अँटी फंगल प्रॉपर्टीज आहे, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे, जी आपल्या शरीरातले कुठलाही बॅक्टेरिया असो, कुठलाही जर्म असो, हे सगळं काढून टाकायचं काम करते. आणि आपल्या शरीरात कुठेही अंदरुनी घाव म्हणतो ना, की शरीराच्या आतमध्ये समजा कुठे काय वुंड झाला असेल, कुठे ब्लिडिंग झालं असेल, तर ते सगळं काढून टाकायचं काम पिंपळी करते. दिसायला ते एवढूशे दाणे दिसतात, पण त्याची कार्यक्षमता खूप मोठी आहे, त्याचं कार्य खूप मोठं आहे. मग आपल्या सर्दी खोकल्याचं काम जे आहे,
ते कफामुळे होतं. आपल्या शरीरात सर्दी खोकला केव्हा होतो? जेव्हा आपल्या शरीरामध्ये कफ प्रवृत्ती वाढते तेव्हा होतो. मग त्या कफाला शरीरातनं पूर्णपणे काढून टाकायचं काम हे पिंपळी करतं. मग शरीरातनं कफ निघून गेल्यावर कुठल्या कुठल्या आजारांना आपल्याला रिलीफ मिळतो? तर अस्थमा, ब्रॉन्कायटिस, मग त्याच्यानंतर डांग्या खोकला म्हणजे वूपिंग कफ आणि सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिजीज म्हणजे जे आपण म्हणतो ना टीबी. टीबी ही पुढची पायरी आहे. त्याच्या आधीची पायरी सीओपीडी म्हणजे शरीरातल्या कुठल्याही श्वासनलिकेचा त्रास असेल तर तो कमी करायचं काम पिंपळी करतं. मग आता आपण जर ह्या 12 हर्ब्स बद्दल माहिती घेतली तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ईच अँड एव्हरी घटक जर सुधारला जातोय मग तो काढा टॅबलेट का घेऊ नये आपण? मग एक काढा टॅबलेट 50 ml जेव्हा आपण 200 ml मध्ये एक काढा टॅबलेट टाकतो याचा अर्थ 50 ml मध्ये पाव टॅबलेट जाते. मग त्या पाव टॅबलेटनी जर आपलं शरीर सकाळपासून रात्रीपर्यंत तंदुरुस्त राहायचं काम करत असेल तर मग आपल्याला तो काढा टॅबलेट घेणं गरजेचं आहे ना. बरं, सकाळी उठल्यावर नाही घेतायत, ठीक आहे नका घेऊ, रात्री झोपताना घ्या. सकाळी तुम्ही विसरलात, उठल्या उठल्या तुम्ही काहीतरी पटकन तोंडात टाकलं, ठीक आहे रात्री झोपताना घ्या. रात्री झोपताना घेतल्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर काम होतं. सर्दी, खोकला, ताप जे काय आपल्या शरीरात आहे ते सगळं सकाळी परसाकडे वाटे आणि युरिन वाटे निघून जातं. म्हणून काढा टॅबलेट खूप इफेक्टिव्ह आहे. आताच्या ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण म्हणतो इम्युनिटी बुस्टर म्हणून आपण काढा टॅबलेट देतो. मग कंपनीने आपल्यासाठी का 10 टॅबलेटची 150 रुपये केले? तर त्याचं कारण हे की आपल्याकडे एवढा चांगला खजिना आहे काढा टॅबलेटच्या रूपामध्ये. तर ईच अँड एव्हरी पर्सननी जरी घरामध्ये दिवसातनं एकदा जरी काढा टॅबलेट घेतली आपल्या घरामधल्या सगळ्या लोकांसाठी तर मग त्यांचं पूर्ण आयुष्य सुधरून जाईल. मग असं नाहीये की आता पॅन्डेमिक आहे म्हणूनच काढा टॅबलेट घ्यायची किंवा सर्दी खोकला आहे म्हणूनच काढा टॅबलेट. सर्दी खोकला नसला तरी काढा टॅबलेट घ्या आणि तुमचं शरीर सुदृढ राहू द्या. एकदा का शरीर सुदृढ झालं की तुमच्या मनात खूप चांगले विचार येतात. एकदम हॅपी हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये सेक्रेट होतात आणि आपली रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे आपण फाईट करू शकतो. आणि आपण जेव्हा फाईट करतो तेव्हा आपण एकदम हॅपी राहतो. आपण हॅपी राहिल्यावर दुसऱ्यांना हॅपी करतो. मग आपला संसार सुद्धा सुखी होतो. हे झालं आपलं काढा टॅबलेट. आता ह्याच्या पुढे वेळ संपलेला आहे. मी जास्त वेळ घेतल्यामुळे माफी मागते आणि मी माझं भाषण संपवते. थँक्यू.